शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी ज्ञानेश्वर उगे. शेतीविषयक माहिती देणाऱ्या भूमिपुत्र या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये जमिनीच्या प्रकारानुसार कोणते वाण निवडावे व अंतर काय घ्यावे याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत. कपाशी हे खरीप हंगामातील महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाचे पीक आहे. कापूस पिकाचे एकूण उत्पादन हे वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असते, जसे की योग्य वाणाची निवड, वाणाचा लागवड पद्धती, वाण परिपक्व होण्याचा काळ, जमिनीचा प्रकार, खोल किंवा उथळ किंवा ओलिताची सुविधा, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन, तण नियंत्रण इत्यादी बाबींचा समावेश असतो. यामध्ये योग्य वाणाचे उत्पादन करणे व त्या वाणाचे योग्य अंतरावर लागवड करणे हे खूप महत्वाचे असते. भारतातील एकूण कापूस उत्पादन क्षेत्रापैकी जवळपास 70% क्षेत्र हे कोरडवाहू आहे. हलक्या व कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवडीच्या 120 दिवसानंतर जमिनीतील ओलावा कमी होतो. त्यामुळे आपल्याकडे जर हलक्या स्वरूपाची जमीन असेल व कोरडवाहू क्षेत्र असेल तर आपण या प्रकारच्या जमिनीमध्ये लवकर येणारे कपाशी वाण निवडायला पाहिजे. म्हणजे 140 ते 150 दिवसात येणारे कपाशी वाण आपण निवडायला पाहिजे. आपल्याला हलक्या आणि कोरडवाहू क्षेत्रामध्ये कपाशी पिकाची लागवडी 3x1.5 किंवा 3x2 या अंतरावर करायची आहे. यामध्ये 3x2 हे अंतर खूप चांगला पर्याय आहे. लवकर येणाऱ्या वाणामध्ये आपण नवनीत, मोक्ष, जय, पोलारिस यासारख्या वाणाची निवड करू शकतो. आता आपण जर आपल्याकडे भारी जमीन असेल व बागायती क्षेत्र असेल तर आपण कुठल्या प्रकारच्या वाणाची निवड करावी. जर आपल्याकडे भारी स्वरूपाची जमीन असेल व बागायती क्षेत्र असेल तर अशा जमिनीमध्ये आपण उशिरा येणाऱ्या कपाशी वाणाची निवड करावी. सर्वसाधारणपणे उशिरा येणारे वाण हे उंच वाढते, त्यांना गळ फांद्या व फळ फांद्या जास्त प्रमाणात असतात. अशा वाणाची लागवड आपल्याला भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये 120x60 सेंटीमीटर म्हणजेच 4x2 या अंतरावर करायची आहे. यामध्ये जे शेतकरी बांधव दुबार पीक घेऊ शकतात ते भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये व बागायती क्षेत्र असेल तर लवकर येणाऱ्या कपाशी वाणाची निवड करू शकतात. भारी स्वरूपाच्या जमिनीमध्ये उशिरा येणाऱ्या वाणामध्ये आपण 70 धनदेव, जंगी, कबड्डी यासारख्या वाणाची निवड करू शकता. तर शेतकरी बांधवांनो, अशा प्रकारे जर आपल्याकडे कोरडवाहू क्षेत्र असेल व हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर आपण लवकर येणारे कपाशी वाण निवडावे. जर आपल्याकडे भारी स्वरूपाची जमीन असेल व बागायती क्षेत्र असेल तर अशा क्षेत्रात आपण उशिरा येणाऱ्या कपाशी वाणाची निवड करावी. जर आपल्याकडे दुबार पीक घेणे शक्य असेल व आपल्याकडे भारी स्वरूपाची जमीन असून बागायती क्षेत्र असेल तर आपण लवकर येणाऱ्या सुद्धा वाणाची निवड करू शकतो.